बातमी राजकारणातली असो, अर्थकारणातली वा समाजकारणातली, ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा गाव माझाचा नेहमीच त्याचप्रमाणे गुणवान व्यक्तींचे गुण हेरून ते आपल्या समोर कसे येतील हाही प्रयत्न गाव माझा नेहमीच करत असतो. हा असाच एक मानवी गुण ज्यामुळे समाजातल्या दुर्बल घटकांना त्यांची मदत होते. अशाच काही समाजसेवकांची भेट आमच्या वाहिनीचे संचालक पवनसाहेब वानखेडे यांनी घेतली. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विशालजी गायकवाड हे असंच सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व. बाबासाहेबांपासून प्रेरणा घेऊन गरिबीतून आणि संकटांचा सामना करत वर आलेलं हे व्यक्तिमत्व. त्यांचं सामाजिक कार्य, सामाजिक योगदान याविषयी पवनसाहेब वानखेडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. नमस्कार मंडळी, गाव माझा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी पवन वानखेडे स्वागत करतोय. आज आपण आलोय पुणे जिल्ह्यातील वाकड परिसरामध्ये. आज आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते श्री विशालजी गायकवाड उर्फ साकी भाऊ, सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व, ज्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं पुणे शहराचं, पिंपरी शहराचं युवा अध्यक्षपद आहे. त्यांनी भरपूर सामाजिक कार्य केली आहेत. एक योद्धा संघटना स्थापन करून त्याच्या सामाजिक संस्थेद्वारे त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली ख्याती निर्माण केली आहे. असे एक प्रभावी व्यक्तिमत्व विशाल भाऊ गायकवाड आज आपल्यासोबत आहेत. माझं शिक्षण BA MA झालेलं आहे. तसेच मी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचा पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे. तसेच माझं स्वतःचं एक फाउंडेशन आहे. त्या फाउंडेशनचं नाव योद्धा सोशल फाउंडेशन असं आहे. त्या माध्यमातून मी काम करत असतो. तसेच पवार साहेबांचे विचार, तसेच आदरणीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली मी पिंपरी चिंचवड, तसेच पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर यामध्ये साहेबांच्या ह्याच्यावर काम करत असतो. असे हे बाबासाहेबांचा वसा घेऊन काम करण्यासाठी त्यांना कशी प्रेरणा मिळाली, त्याच्या प्रवासाबद्दल थोडंसं आपण साकी भाऊकडनं जाणून घेऊया. गेल्या 10 ते 15 वर्षापासून मी राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करत आलो. या पक्षामध्ये फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर हा पक्ष पूर्ण चाललेला असतो. आमचा समाज किंवा आपला समाज यांच्या प्रश्नांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. तसंच पिंपरी चिंचवडमध्ये पण भरपूर समाज असा मागासलेला आहे. त्यांनाही न्याय मिळवायचा प्रयत्न मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून करत असतो. माझी पण इच्छा आहे 2019मध्ये पिंपरी विधानसभेमधून निवडणूक लढवावी आणि पक्षाने तिकीट देईन असं मला नक्कीच वाटतं. पिंपरी चिंचवडचा जो काही आजचा विकास आहे, जो राष्ट्रवादीच्या नावाला आज पिंपरी चिंचवड म्हटलं की पहिल्या राष्ट्रवादीची आठवण येते, तर त्याच इतिहासाला अनुसरून तुम्ही पिंपरी चिंचवडचा इतिहास किंवा विकास कसा कराल, त्याच्याबद्दल तुमची काय ब्ल्यूप्रिंट असेल? आज जो काय पिंपरी चिंचवडचा विकास झालेला आहे तो सर्वांना माहिती आहे. एकमेव शिल्पकार आहे अजितदादा पवार. आज जे काय आपण पाहतोय, आपल्या बाजूला वाकडच्या बाजूला हिंजवडी आहे IT पार्क, ते पवार साहेबांनी सर्वात पहिले आणले. स्मार्ट सिटी म्हणून पिंपरी चिंचवड हे ऑलरेडी झालेलंच आहे आणि ते पूर्णपणे राष्ट्रवादी आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजितदादांनीच हे केलेलं आहे. देशामध्ये तर पिंपरी चिंचवडची ओळख झालेलीच आहे, तरी त्या ओळखीला अजून कशी चमक धमक आणता येईल तसा मी प्रयत्न नक्कीच करेन. फारच छान, खूप छान आत्मविश्वास साकी भाऊंचा आहे की जर पक्षश्रेष्ठींनी जर त्यांना चान्स दिला तर पिंपरी चिंचवडला भारतातच नव्हे तर जगभरात एक विशिष्ट ख्याती मिळवून देण्याचं ते कार्य करतील. युवांना, कारण त्यांच्या मागे युवा आहे आणि त्या युवा शक्तीला सुद्धा पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचं ते कार्य असेल. 25 मे हा विशालजी अर्थात साकी भाऊंचा वाढदिवस. Happy birthday.
यानिमित्त गाव माझातर्फे वानखेडे साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आज आपण येणाऱ्या 25 मेला साकीभाऊंचा वाढदिवस आहे. तर या निमित्त त्यांना आमच्या चॅनलकडनं गाव माझाच्या संपूर्ण टीम कडनं एक वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतो. सामाजिक कार्यात आपलं योगदान देणारं असंच आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे सुनील भाऊ ढसाळ. राष्ट्रीय दलित पॅंथरचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष सुनील भाऊ ढसाळ यांनी अनेक गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचं हे कार्य, सामाजिक बांधिलकी याविषयी जाणून घेऊया. मी पुणे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राष्ट्रीय दलित पॅंथरचा आहे आणि मी आतापर्यंत 25 वर्षापासून संपूर्ण ऑल पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये भरपूर अन्याय अत्याचारावर आम्ही आत्तापर्यंत आंदोलन केले. आत्तापर्यंत आम्ही मोर्चे नेले. जे काय आहे गोरगरिबाला आम्ही आत्तापर्यंत खूप जेवढं पण आमच्याकडून सहकार्य लागत होतं तेवढं आम्ही दिलेलं आहे. गाव माझाचे संचालक पवनसाहेब वानखेडे यांनी त्यांच्याशी बातचीत करत हे योगदान जाणून घेतलं.